आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ। गणेश तलाव गणपती मंदिरापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत पदयात्रा। आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। गणेश तलाव येथील गणपती मंदिरात पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत शिवाजी पुतळा येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। याप्रसंगी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी भाजपच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ झाल्याची घोषणा केली। यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नेते मकरंद देशपांडे, भाजप नेते सुरेश बापू आवटी, पांडुरंग कोरे, सुशांत खाडे, स्वाती खाडे, शंकर इसापुरे, ज्योती कांबळे, ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी, पैलवान मलगोंडा पाटील, डॉक्टर भालचंद्र साठे, ॲडव्होकेट अजिंक्य हंबर, रोहित दिवटे, सुमन खाडे, डॉक्टर शशिकांत दोरकर, जितू ढोले आदी मान्यवर उपस्थित होते। प्रचार शुभारंभाच्या वेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजप मिरजेत यश संपादन करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह, सगळ्या वडीलधाऱ्यांचा आग्रह, सगळ्या उमेदवारांचा आग्रह, सगळ्या नेते मंडळीचा आग्रह, ह्या निमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत। त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या 27-20 वार्डपर्यंत हा शुभारंभ होतोय। त्यामध्ये 2, 3, 4, 5, 6 आणि 20 ह्या वार्डचा शुभारंभ इथं साजरा होतोय। आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत। त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभाचा नारळ फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल। त्या माध्यमातून आज हे प्रचाराच्या धुरा आज कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे। पण चिन्ह आम्हाला चिन्हाचा काही विशेष नाही आहे, कारण आमचं चिन्ह परमनंट चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ, या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत। निश्चितच आज मला अभिमान वाटतो, ज्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, ते कार्यकर्ते ही आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारीबरोबर त्या उमेदवाराबरोबर आणि भाजपबरोबर हे सक्रिय झालेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल 78 सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाही आहे। मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात। पण भाजप एकमेव पक्ष असा की 78 सीटवरती सगळे भाजप लढत आहेत आणि ताकदीने लढत आहेत। त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे। आज ह्या माध्यमातून विचार केला असता, आज ज्या लोकांना तिकीट मिळाली, ज्या लोकांना नाही मिळाली, त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षाला ताकद द्यायची आहे, देवभावाला ताकद द्यायची आहे। त्या दृष्टीने सर्वांनी सक्रिय राहून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा 15 दिवस जे राहिलेत आपली 15 तारखेपर्यंत, त्यावेळी सगळ्यात ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं आहे आणि निश्चितच आपला झेंडा, कमळाचा झेंडा महानगर फडकवायचा आहे हे निश्चित आहे। प्रचार दरम्यान भाजपचे कोणकोणते नेते? महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवभावांनी एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी 2:30 वाजता येत आहेत। आता हे मोठेपण आमच्या सांगलीचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवभाव इथं प्रथमतः प्राधान्य देऊन आमच्यासोबत येत आहे। मिरजेमध्ये अशी कोणती सभा होणार आहे का मोठ्याने? अजून निश्चित झालेलं नाही आहे, पण निश्चित होईल, ते सभा होतीलच। पण त्या पद्धतीने अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्टप्रमाणे ते कुठले आपल्याला विचारते त्यावेळेला त्यामध्ये सभा, आता तर सुरुवात करतोय प्रचाराला आम्ही, आता घरोघरी जाणं, भेटीगाठी करणं, सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती जरूर पडेल ते वक्ती आम्ही इथं आणू।